Today we are going to learn lesson number 5, शिवाजीच एज्युकेशन. शिवाजी राजांचे शिक्षण. एज्युकेशन म्हणजे काय? शिक्षण. बिगिनिंग ऑफ शिवाजीच एज्युकेशन. बिगिनिंग म्हणजे सुरुवात. शिवाजी महाराजांच्या एज्युकेशनची शिक्षणाची सुरुवात कशी झाली ते आपण या लेसनमध्ये बघणार आहोत. शहाजी राजे हिमसेल्फ वॉज अ स्कॉलर ऑफ संस्कृत. शहाजी राजे शिवाजी महाराजांचे वडील हे स्वतः संस्कृत भाषेमध्ये स्कॉलर होते, म्हणजे विद्वान पंडित होते, म्हणजे खूपच हुशार होते. इन द बँगलोर कोर्ट ही हॅड अंडर हिज पॅट्रोनेज आर्टिस्ट अँड स्कॉलर्स ऑफ व्हेरियस लँग्वेजेस. बँगलोरच्या दरबारामध्ये त्यांनी स्वतः काही कलावंतांना आणि वेगवेगळ्या भाषेच्या विद्वानांना आश्रय दिला होता. ही अपॉइंटेड इंटेलिजंट टीचर्स फॉर शिवाजी. आणि त्यांनी खूप हुशार शिक्षकांची शिवाजी राजांसाठी निवड केली होती. शिवाजीच एज्युकेशन बिगॅन व्हेन ही बिकेम 7 years old. शिवाजी महाराजांचं शिक्षण केव्हा चालू झालं तर ते जेव्हा 7 वर्षाचे होते तेव्हा सुरू झालं. Soon शिवाजी became skilled in the art of reading and writing. आणि मग लवकरच शिवाजी महाराज रीडिंग वाचू लागले आणि लिहू लागले. He began to read the stories from रामायण, महाभारत and भागवत on his own. ते स्वतः रामायण, महाभारत, भागवत यांच्यामधील गोष्टी वाचू लागले. To teach him warfare, शहाजी राजे had appointed some teachers. त्यांना वॉरफेअर म्हणजे युद्धकला शिकवण्यासाठी शहाजी राजांनी काही शिक्षक अपॉइंट म्हणजे नेमणूक केली होती शिक्षकांची. They began to teach शिवाजी to ride a horse, to wrestle, to use swords and दांडपट्टा. त्यांनी शिवाजी महाराजांना घोडा चालवणे, कुस्ती करणे, तलवार चालवणे, दांडपट्टा फिरवणे अशा गोष्टी शिकवल्या. Thus, at the age of 12, शिवाजी became acquainted with different branches of learning and arts. आणि वयाच्या 12व्या वर्षी शिवाजी महाराजांची वेगवेगळ्या शिक्षणाची आणि कलेची ओळख झाली. Soon, आदिलशाह sent शहाजी राजे on an expedition to conquer the states of the Nayakas, local chiefs in Karnataka. लवकरच आदिलशहाने शहाजी राजांना एक मोहीम हाती दिली. कोणती मोहीम दिली तर कर्नाटकामधील नायकांची राज्य जिंकण्याची मोहीम त्यांच्यावर सोपवली. बिफोर सेटिंग आउट अपॉन द एक्सपेडिशन, शहाजी राजे सेंट शिवाजी अँड जिजाबाई टू पुणे. कर्नाटकाला जाण्याच्या आधी शहाजी राजांनी शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांना पुण्याला पाठवून दिले. With them he sent elephants, horses, and infantry, a treasury, a flag, as also trusted ministers, brave generals, and renowned teachers. आणि शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांच्या सोबत त्यांनी हत्ती, घोडे अँड इन्फंट्री म्हणजे पायदळ म्हणजेच थोडंसं सैन्य, ट्रेजरी म्हणजे खजिना, फ्लॅग म्हणजे आपला ध्वज आणि ट्रस्टेड मिनिस्टर्स म्हणजे विश्वासू प्रधान, ब्रेव्ह जनरल्स म्हणजे शूर सेनानी आणि विख्यात टीचर्स, विख्यात म्हणजे खूप चांगले शिक्षक यांना पाठवलं होतं. रेज्युव्हेनेशन ऑफ पुणे, पुण्याचा कायापालट म्हणजे पुण्याचं रूपच बदलून टाकलं सगळं. जिजाबाई अँड शिवाजी रिटर्न टू पुणे. जिजाबाई आणि शिवाजी पुण्याला परत आले. शिवाजी रिमेंबर्ड हिज चाइल्डहुड डेज विच ही हॅड स्पेंट ऑन शिवनेरी. मग शिवाजी महाराजांना त्यांचे लहानपणीचे दिवस जे त्यांनी शिवनेरी किल्ल्यावर घालवले होते ते आठवले. ही कुड सी द लोफ्टी पीक्स ऑफ द सह्याद्री अगेन अँड ही बिकेम व्हेरी हॅप्पी. त्यांना सह्याद्रीचे सगळे उंच उंच शिखरे परत बघायला मिळाली म्हणून ते खूप खुश झाले. पुणे ॲट दॅट टाईम वॉज नॉट सच अ बिग सिटी. पुणे त्यावेळेस आत्ताच्यासारखं काही मोठं शहर नव्हतं. इट वॉज टोटली डिवास्टेटेड बाय शहाजी राजेस एनिमीज. शहाजी राजाच्या शत्रूंनी त्याची खूप नुकसान केलं होतं पुण्याचं. प्रॉपर्टीज वेअर डॅमेज्ड. पुण्यामधल्या ज्या मालमत्ता होत्या, प्रॉपर्टी होत्या
त्याचं खूप नुकसान केलं होतं. हाऊसेस वेअर डिमॉलिश्ड, घरे पाडली होती. टेम्पल्स हॅड कोलॅप्स्ड, मंदिरे पाडली होती. द फ्रायटन्ड पीपल हॅड फ्लेड फ्रॉम देअर विलेजेस, घाबरलेले लोक शत्रूच्या भीतीने घाबरून दुसरीकडे जाऊन राहिले होते. फील्ड्स हॅड बिकम बॅरन, शेतं जी होती ती ओसाड झाली होती. शेतामध्ये कुठलंच पीक घेण्यात आलं नव्हतं. थिक फॉरेस्ट हॅड ग्रोन, मोठमोठी जंगले वाढू लागली होती. वोल्स म्हणजे लांडगे. वोल्स रोम्ड इन द कंट्री साईड, तिथे खूप लांडग्यांचं माजले होते. पुणे दज वॉज टोटली इन शॅम्बल्स अँड रुईन्स, अशी पुण्याची खूप वाईट स्थिती झाली होती. When the people living around came to know that Jijabai had returned to Pune with Shivaji, they took heart. जेव्हा लोकांना असं समजलं की शिवाजी आणि जिजाबाई परत आल्या आहेत तर त्यांना खूप धीर आला. टूक हार्ट म्हणजे त्यांना धीर आला, त्यांना बरं वाटलं. जिजाबाई कॉल्ड ऑल ऑफ देम अँड रिॲश्युअर्ड देम दॅट दे वुड बी सेफ इन पुणे. जिजाबाईंनी त्या सगळ्यांना बोलवलं आणि त्यांना आश्वासन दिलं की ते पुण्यामध्ये सुरक्षित आहेत. पीपल स्टार्टेड सेटलिंग इन पुणे, कल्टिवेटिंग देअर लँड्स. लोकांनी पुण्यामध्ये परत राहायला यायला सुरुवात केली. कल्टिवेटिंग म्हणजे शेती करायला सुरुवात केली. जिजाबाई हॅड द डिलॅपिडेटेड टेम्पल्स रिपेअर्ड. जिजाबाईंनी जी मंदिरे जीर्ण झाली होती त्यांची दुरुस्ती केली. इन द टेम्पल्स वर्शिप बिगॅन मॉर्निंग अँड इव्हिनिंग. आणि मंदिरांमध्ये वर्शिप म्हणजे पूजा, सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागली. द टाउन वॉज अगेन थ्रोबिंग विथ पीपल. आणि परत पुणे शहर लोकांनी गजबजू लागले. दच पुणे वॉज टोटली ट्रान्सफॉर्म. आणि अशा प्रकारे जिजाबाईंनी पुण्याचा पूर्ण कायापालट केला. द अचिव्हमेंट ऑफ दादाजी कोंडदेव. दादाजी कोंडदेव यांची कामगिरी. When Jijabai and Shivaji were in Karnataka, दादाजी कोंडदेव looked after the पुणे जागीर. जेव्हा जिजाबाई आणि शिवाजी कर्नाटकामध्ये होते तेव्हा पुणे जागीरची सर्व देखभाल जी आहे ती दादाजी कोंडदेव यांनी केली होती. ही वॉज द सुभेदार ऑफ कोंढाणा ऑल्सो. आणि ते कोंढाण्याचे सुभेदार पण होते. ही वॉज व्हेरी फेथफुल. ते खूप विश्वासू होते. ही वॉज स्ट्रिक्ट. ते कडक होते. इफिशियंट अँड ऑनेस्ट इन हिज वर्क. त्यांच्या कामामध्ये खूप प्रामाणिक होते. ही वॉज ऑल्सो जस्ट अँड अ स्ट्रिक्ट डिसिप्लिनॅरियन. म्हणजे ते जस्ट म्हणजे खूप न्यायी होते आणि कामाच्या बाबतीत स्ट्रिक्ट होते, कडक होते. ही सर्व्ड विथ डिवोशन. At about this time, a big wada or residence was built in Pune by the orders of शहाजी राजे. आणि शहाजी राजांच्या सांगण्यावरून आता यावेळेस पुण्यामध्ये एक मोठा वाडा बांधण्यात आला. इट केम टू बी नोन ॲज लाल महाल. आणि त्याचं नाव लाल महाल असं ठेवण्यात आलं. टू एनकरेज द पीजंट्स टू टिल देअर लँड्स, दादाजी गेव देम कन्सेशन इन द लँड टॅक्स फॉर अ फ्यू इयर्स. पीजंट्स म्हणजे शेतकरी. शेतकऱ्यांनी त्यांना शेती करावी म्हणून, टिल देअर लँड्स म्हणजे शेती करावी म्हणून दादाजी कोंडदेव यांनी त्यांना जो शेतावरील जो टॅक्स होता, शेतसारा असं म्हणायचे त्याला, त्या शेतसाऱ्यामध्ये काही वर्ष सूट दिली. ही ऑफर्ड प्राइजेस फॉर डिस्ट्रॉईंग द वॉल्स विच इन्फेस्टेड द कंट्रीसाइड अँड हॅरॅस्ड द पीजंट्स. त्यांनी जो कोण लांडग्यांना मारेल, जे लांडगे शेतकऱ्यांना त्रास देत होते, अशा लांडग्यांना जो कोण मारेल त्यांना बक्षिसे जाहीर केली. मेनी वोल्व्स वेअर किल्ड. आणि अशा प्रकारे खूप सारे लांडगे मारले गेले. ही रेस्ड पीजंट्स पॅट्रोल्स टू प्रोटेक्ट लाईफ अँड प्रॉपर्टी फ्रॉम द गँग्स ऑफ थीव्ज हू रोम्ड द कंट्री साईड. त्यावेळेस चोरांचा खूप सुळसुळाट झाला होता, खूप चोर सुटले होते. मग त्यांनी शेतकऱ्यांची काही पथके तयार केली, शेतकऱ्यांचे काही ग्रुप तयार केले आणि त्यांनी रात्रीचा पहारा बसवण्यास सुरुवात केली. ही फिक्स्ड लँड रिव्हेन्यू अकॉर्डिंग टू द क्वालिटी ऑफ सॉईल. आणि शेताच्या प्रकारानुसार, शेताच्या प्रतीनुसार त्यांनी मग जो शेतसारा होता तो ठरवला. ही दज मेड द पीपल हॅप्पी. आणि त्याच्यामुळे लोक खूप आनंदी झाली. इन द फील्ड्स ऑफ ॲग्रिकल्चर रिफॉर्म अँड रिव्हेन्यू कलेक्शन द वर्क डन बाय दादाजी कोंडदेव अँड द निजामशाही वजीर मलिक अंबर इज कन्सिडर्ड टू बी व्हेरी इम्पॉर्टंट. शेतसाऱ्याचं जे कलेक्शन होतं
त्याच्या बाबतीत जे कामं झालीत आत्तापर्यंत त्याच्यामध्ये दादाजी कोंडदेव आणि निजामशाहीचा जो वजीर आहे मलिक अंबर, तर यांचे कामं खूप महत्त्वाचे आहेत. शिवाजीज एज्युकेशन, शिवाजीचे शिक्षण. वेन शिवाजी रिटर्न टू पुणे, हिज एज्युकेशन कंटिन्यूड अंडर द सुपरविजन ऑफ जिजाबाई. जेव्हा शिवाजी महाराज पुण्याला परत आले तेव्हा त्यांचं शिक्षण जिजाबाईंच्या देखरेखीखाली सुरू झालं परत. व्हाईल रिटर्निंग फ्रॉम बँगलोर, जिजाबाई अँड शिवाजी वेअर अकंपनीड बाय एमिनंट टीचर्स सेंड बाय शहाजी राजे. जेव्हा बंगळूरवरून परत येताना जिजाबाई आणि शिवाजीसोबत शहाजीराजांनी पाठवलेले खूप विद्वान शिक्षक होते. दे टॉट ही मेनी सायन्सेस, ब्रँचेस ऑफ लर्निंग अँड लँग्वेजेस. त्या शिक्षकांनी शिवाजीराजांना शास्त्रे, विद्या आणि भाषा शिकवल्या. Shivaji acquired the knowledge of excellent administration, war tactics, fort architecture, selection of horses and elephants, ways of escaping from difficult enemy territories, and many other things. शिवाजी राजांनी चांगला राज्यकारभार कसा करावा, युद्ध कसे करावे, फोर्ट आर्किटेक्चर म्हणजे किल्ले कसे बांधावेत, हॉर्स घोडे आणि हत्ती यांची परीक्षण कसे करावे, वेज ऑफ एस्केपिंग शत्रूच्या राज्यातून कसं निसटून परत यावं आणि अजून बऱ्याच गोष्टी शिवाजीराजे शिकले. शिवाजीज प्रोग्रेस इन एज्युकेशन प्लीज्ड जिजाबाई व्हेरी मच. आणि शिवाजी महाराजांची ही प्रगती बघून जिजाबाईंना खूप आनंद झाला. व्हॉट वीर माता जिजाबाई टॉट शिवाजी. वीर माता जिजाबाई यांनी शिवाजीराजांना काय शिकवण दिली. जिजाबाई वॉज नो ऑर्डिनरी वुमेन. जिजाबाई काय सर्वसामान्य स्त्री नव्हत्या. शी वॉज द डॉटर ऑफ द मायटी सरदार लखुजीराव जाधव अँड द वाईफ ऑफ द ब्रेव्ह अँड व्हॅलियंट शहाजीराजे. जिजाबाई पराक्रमी सरदार लखुजीराव जाधव यांची मुलगी आणि शूरसेनानी शहाजीराजे यांच्या पत्नी होत्या. शी हॅड इनहेरिटेड द नॉलेज ऑफ पॉलिटिक्स अँड वॉरफेअर फ्रॉम हर इन्फन्सी. त्यांना लहानपणापासूनच राजकारण आणि युद्धनीतीचा वारसा मिळाला होता. In her was witnessed the confluence of the martial traditions of the famous houses of the Jadavas and Bhosles. जाधव आणि भोसले यांसारख्या प्रसिद्ध घराण्यांची लढाऊ परंपरा त्यांच्या ठिकाणी एकत्र आली होती. शी वॉज अ फ्रीडम लव्हिंग पर्सन विथ अ ग्रेट सेन्स ऑफ प्राईड. त्या स्वाभिमानी तसेच स्वातंत्र्यप्रिय होत्या. She had learned through bitter experience that however much a Maratha Sardar displayed valor, it was not appreciated in the courts of the sultans. व्हॅल्युअर म्हणजे पराक्रम. त्यांना एक खूप वाईट अनुभव आला होता की मराठा सरदारांनी किती पण पराक्रम गाजवू द्या तर त्याचं काही कौतुक सुलतानांच्या कोर्टामध्ये होत नाही. त्याची काही सुलतानांच्या कोर्टमध्ये किंमत केली जात नाही. She had valiantly faced the shock of her father's murder in the open court at the instigation of निजामशाह. कारण त्यांना कोणता वाईट अनुभव आला होता की निजामशहाच्या दरबारामध्ये त्यांच्या वडिलांना सगळ्यांसमोर भर दरबारात त्यांची हत्या केली गेली होती आणि ते त्यांनी दुःख खूप पचवलं होतं. She had resolved that her son Shivaji would never be engaged in the service of others. त्यांना असं वाटत होतं की शिवाजी राजांनी परक्यांची चाकरी करू नये, दुसऱ्या लोकांच्या हाताखाली काम करू नये. He would establish the rule of his own people, स्वराज. त्यांनी स्वतःच्या लोकांसाठी स्वतःचं राज्य स्थापित करावं, स्वराज्य. She was bringing up Shivaji with that ideal. आणि याच विचाराने त्या शिवाजीराजांना घडवत होत्या. द पीपल लिव्हिंग इन द मावळ रिजन वेअर कॉल्ड मावळाच. जे लोक मावळ भागामध्ये राहतात त्यांना मावळा असं म्हटलं जात होतं. दे वेअर लॉयल, हार्ड वर्किंग अँड क्विक फुटेड. ते खूप प्रामाणिक, खूप कष्ट करणारे आणि क्विक फुटेड म्हणजे चपळ होते. नो वन कुड सरपास देम इन हार्डीनेस. काटकपणामध्ये त्यांचा कोण हात धरू शकत नव्हता. ते खूप काटक होते. बट दे वेअर हॅरॅस्ड बाय द सुलतान्स रूल.
पण ते सुलतानी राजवटीने खूप वैतागले होते. द आर्मीज ऑफ द सुलतान्स यूज टू प्लंडर देअर विलेजेस, फोर्सिंग द पीपल टू अबॅन्डन देअर प्लेसेस. सुलतानांचे जे सैन्य होतं ते त्यांच्या गावांची प्लंडर म्हणजे लूट करत होतं आणि लोकांना तिथून अबॅन्डन म्हणजे सोडून जायला फोर्स करत होते. नोबडी केअर फॉर देम. कोणच त्यांची काळजी करत नव्हतं. शिवाजी yearned टू डू समथिंग फॉर these पुअर मिसरेबल पीपल. शिवाजी राजांना या गरीब खूप दुःखी असलेल्या लोकांसाठी काहीतरी करावं असं वाटू लागलं. ऑन रिटर्निंग होम शिवाजी वूड टॉक अबाउट दिस टू हिज मदर. जेव्हा शिवाजी राजे घरी परतत असत तेव्हा ते आईशी या गोष्टीवर बोलत असत. जिजाबाई वूड से शिवबा श्री रामचंद्र इज द अँसेस्टर ऑफ द भोसलेज. मग जिजाबाई शिवाजी राजांना सांगत, शिवबा प्रभू रामचंद्र हे भोसल्यांचे पूर्वज आहेत. रामा किल्ड रावण अँड मेड हिज पीपल हॅप्पी. रामाने रावणाचा वध केला आणि प्रजेला सुखी केलं. द अँसेस्टर ऑफ द जाधवाज इज श्रीकृष्णा. जाधवांचे पूर्वज कोण आहेत? श्रीकृष्ण आहेत. ही किल्ड कंस अँड ब्रॉट रिलीफ टू हिज पीपल. त्यांनी सुद्धा श्रीकृष्णाने कंसाचा वध केला आणि लोकांना सुखी केलं. यू आर द डिसेंडंट ऑफ बोथ श्री रामा अँड श्री कृष्णा. तुझ्यामध्ये श्री रामचंद्र आणि श्रीकृष्ण या दोघांचा वंश आहे. यू कॅन ऑल्सो डिस्ट्रॉय द विक्ट अँड मेक युअर सब्जेक्ट हॅपी. तू सुद्धा अशा दुष्टांचा, विक्ट म्हणजे दुष्ट लोक, अशा दुष्ट लोकांचा नाश करू शकतो आणि तुझ्या प्रजेला, सब्जेक्ट म्हणजे प्रजेला हॅप्पी करू शकतो. These words of जिजाबाई were a source of inspiration to young शिवाजी. जिजाबाईंच्या अशा शब्दाने शिवाजी राजांना खूप हुरूप येईल, प्रेरणा मिळत असे. He would remember the brave deeds of heroes of the past like रामा, कृष्णा, भीम, अर्जुन. त्यांना राम, कृष्ण, भीम, अर्जुन यांच्या गोष्टी आठवत. He thought of them all the time. ते सतत त्याचा विचार करत असत त्या गोष्टींचा. वेदर अस्लीप ऑर अवेक. झोपेत जागे असताना सतत त्याच गोष्टी त्यांना आठवत असत. ही फेल्ट दॅट ही टू मस्ट फाईट अगेन्स्ट इनजस्टिस ॲज दे डीड अँड लाईक देम डिस्ट्रॉय द विक्ट अँड ब्रिंग हॅपीनेस टू हिज सब्जेक्ट. ज्याप्रमाणे राम, कृष्ण, भीम, अर्जुन यांनी हे अन्यायाविरुद्ध लढले तसं आपण सुद्धा लढलं पाहिजे आणि जे दुष्ट लोक आहेत त्यांचा नाश करून आपल्या प्रजेला सुखी केलं पाहिजे. He thought that he should become courageous and brave like these heroes of old. आणि आपण सुद्धा यांच्यासारखं खूप शूरवीर व्हावं असं शिवाजी राजांना वाटत असे. द न्यू रिजिम ऑफ शिवाजी. रिजिम म्हणजे राज्यकारणाची नवी पद्धत. शिवाजी महाराजांची राज्यकारणाची नवीन पद्धत. इन पुणे जागीर द न्यू रिजिम ऑफ शिवाजी बिगॅन अंडर द गायडन्स ऑफ जिजाबाई. जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी राजांनी पुणे जागीरीमध्ये नवीन राज्यकारणाची पद्धत सुरू केली. शहाजी राजे हॅड ऑलरेडी मेड द प्रिपरेशन्स फॉर दिस. शहाजी राजांनी याची पूर्वतयारी पहिलेच करून दिली होती. When Shahaji Raje sent Shivaji from Bangalore to Pune, he sent some very powerful and prestigious people with him. जेव्हा शहाजी राजांनी शिवाजी महाराजांना बंगळुरूवरून पुण्याला पाठवलं तेव्हा त्यांच्यासोबत खूप मातब्बर म्हणजे मोठमोठे लोक पाठवली होती. दे वेअर साम्राज निळकंठ पेशवे. ते कोण कोण होते तर साम्राज निळकंठ पेशवे, बाळकृष्ण हनुमंते मुजुमदार, मानकोजी दहातोंडे सरनोबत, रघुनाथ बल्लाळ सबनीस, सोनपंत डबीर एवढे लोक शिवाजीराजांसोबत पाठवले होते. These were all able men fit to administer an independent kingdom. ते स्वतंत्र राज्यासाठी ही सर्व माणसे व्यवस्थित होती, स्वतंत्र राज्यकारभार करण्यासाठी योग्य होती. शहाजी राजे had specially deputed them to Pune to help शिवाजी गव्हर्न ही जागीर इफिशियंटली. शिवाजी राजांनी पुणे जागीर व्यवस्थित सांभाळावी यासाठी शहाजी राजांनी या सर्वांना त्यांच्यासोबत पाठवलं होतं. विथ देअर हेल्प शिवाजी बिगॅन टू ॲडमिनिस्टर हिज जागीर टू अटेंड द पीपल्स ग्रीव्हन्सेस.
आणि या लोकांच्या मदतीने शिवाजी राजांनी राज्यकारभार करण्यास सुरुवात केली आणि लोकांच्या सुखदुःखामध्ये ते लक्ष घालू लागले. दोज हू इन्फ्लिक्टेड इनजस्टिस अपॉन द रयत वेअर पनिश्ड. रयतेवर म्हणजे त्यांच्या राज्यातील लोकांवर जो कोणी अन्याय करत असेल तर त्यांना शिक्षा करू लागले. इन अ वे शहाजी राजेस जागीर वॉज अंडर गोईंग अ ट्रान्सफॉर्मेशन. आणि अशा प्रकारे शहाजी राजांची जी जागीर पुणे होतं त्याचं पूर्ण रूपांतरण झालं, पूर्ण कायापलट झाला. द मावळाज गॉट अ ग्लिम्स ऑफ द फ्युचर स्वराज. मावळांना ग्लिम्स म्हणजे एक नवीन नमुना, एक झलक, स्वराज्याची जणू काय ते झलकच बघत होते. इट वॉज ॲज इट वेअर द डॉन ऑफ स्वराज. आणि ही स्वराज्याची, नवीन राज्याची एक पहाट होती. शिवाजीज मॅरेज. शिवाजी राजांचं लग्न. इन दोज डेज पीपल मॅरिड ॲट अ व्हेरी अर्ली एज. त्या काळी लोकांचे लवकर लग्न होत असत. सो जिजामाता सेड वी शुड नाऊ गेट शिवबा मॅरिड. म्हणून जिजामातांनी ठरवलं की शिवाजी राजांचं लग्न केलं पाहिजे. देन अ सर्च फॉर अ सुटेबल ब्राईड फॉर शिवबा बिगेन. आणि मग शिवाजी राजांसाठी योग्य अशा मुलीचा शोध सुरू झाला. सून शी फाउंड द गर्ल शी वॉन्टेड. आणि लवकरच जिजाबाईंना जशी मुलगी हवी होती तशी मुलगी मिळाली. हर नेम वॉज सईबाई. त्यांचं नाव होतं सईबाई. सईबाई केम फ्रॉम द निंबाळकर फॅमिली ऑफ फलटण. सईबाई ह्या फलटणच्या निंबाळकर कुटुंबातील होत्या. द मॅरेज वॉज सेलिब्रेट विथ ग्रेट स्प्लेंडर. आणि खूप थाटामाटामध्ये या दोघांचं लग्न झालं.